नसरापूरमध्ये ज्या चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे आणि तिचा नाहक बळी गेलेला आहे त्या निषेधार्थ आज नसरापूर बंद आणि व्यापाऱ्यांची असोसिएशन बंद आहे। नसरापूर गाव पूर्ण बंद आहे आणि या चिमुरडीला न्याय मिळावा म्हणून हे सर्व ग्रामस्थांनी आज मोठं आंदोलन केलेलं आहे। भैरोबा मंदिराच्या बाहेर तुम्ही जर बघू शकत असाल तर संतप्त गावकऱ्यांची प्रतिक्रिया समोर येत आहे। प्रत्येक जण या प्रसंगामुळे हळहळत आहे। खरं तर शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या वेल्हा तालुक्यातलं हे नसरापूर गाव, परंतु या ठिकाणी अशा प्रकारची घटना होते हे खरंच निंदनीय आहे। प्रत्येक ग्रामस्थ या घटनेमुळे अतिशय संतप्त झालेला आहे। आपल्याबरोबर काही ग्रामस्थ आहे, त्यांच्याबरोबर आपण जाणून घेणार आहोत की काय हा प्रकार झाला होता। पोलिसांनी या नराधमाला अटक केलेली आहे। तुमची पुढची मागणी काय आहे? आमची कालपासून एकच मागणी आहे की आम्हाला तो आरोपी ताब्यात द्या। आरोपी जर ताब्यात नाही दिला तर आम्ही हा जो संताप दिसतोय ह्याच्यापेक्षा तीव्र पद्धतीने आम्ही व्यक्त करू। आम्ही कालपासून आमची हीच मागणी आहे की त्या बाळाला न्याय मिळाला पाहिजे। फास्ट्रॅगवरती हा गुन्हा दाखल झाला पाहिजे, लवकरात लवकर कारवाई त्याची झाली पाहिजे, नाहीतर आम्हाला तो आरोपी आम्हाला ताब्यात द्या। खरं तर असं समजलं जात आहे की ही चिमुकली आजोळी आली होती आणि तिचं असं प्रकरण झालेलं आहे। गावामध्ये जे पाहुणे येतात त्यांच्याबरोबर असं घडल्यावर काय म्हणणं आहे तुमचं? आता तुम्हीच विचार करा की इथली म्हणजे मुलगी जी आजोळी आली होती, कुठली आता मुलगी माहेरी पाठवायला सासरकडचे हे कुठल्या विश्वासाने पाठवतील? असं विकृत प्रकृती झालेली आहे। त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही आमचं काय असेल ते बघू। आमच्यावरती गुन्हे दाखल करा, आम्ही पुढे येतो। काय म्हणणं आहे तुमचं? ज्या प्रकारे हे प्रकरण घडलेलं आहे काय सांगा? इकडे या साईडला या, लाईव्ह चालू आहे। खरं तर ज्या प्रकारे हे प्रकरण चिघळलेलं आहे, महिलांचा संतप्त प्रतिक्रिया तुम्ही बघत आहात। ज्या प्रकारे महिला न्याय मागत आहेत की या चिमुरडीला न्याय मिळणं फार गरजेचं आहे। आपल्याबरोबर अजून काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की काय म्हणणं आहे तुमचं ज्या प्रकारे हा सगळा प्रकार घडलेला आहे। ती मुलगी आता हे राहिली गेलेली आहे, आरोपी आमच्या ताब्यात द्यावा। त्या आरोपीचं काय करायचं ते आम्ही ठरवू। पुढचे गुन्हे काय होतील ते आमच्यावर दाखल करावेत, एवढी आमची मागणी आहे। खरं तर या नराधमावर पहिल्यांदा देखील गुन्हा होता। 2 गुन्हे झालेत, पहिले 2 गुन्हे आहेत त्याच्यावर। आता कायदा कोण किती पाळतंय काय माहित नाही, एकदा त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होतच नाही। तर पहिले 2 गुन्हे होऊन तर जर सुटत असेल आणि तिसरा गुन्हा करत असेल तर त्याच्या बाबतीत आत्ताही काय आम्हाला न्याय मिळणार आहे आम्हाला दिसतंय। त्यामुळे त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्यावा, त्याचं काय होईल ते आमचं आम्ही बघू आणि पुढचे गुन्हे आमच्यावर टाकावेत। अशा गुन्हेगारांना जेव्हा गावात एंट्री मिळते तेव्हा अशा नराधमांना थांबवलं का नाही जात गावाकडून? आता तुम्ही आता इथं मोर्चा चालू असताना कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा इथं कुठलाही काही हस्तक्षेप इथं येत नाहीये, कुणी लक्ष देत नाहीये। याचा अर्थ की आरोपीला पाठीशी घातलं जातंय, ह्या स्पष्ट भूमिकेचा मी आहे। खरं तर हा जो नराधम आहे याच्यावर ऑलरेडी 2 गुन्हे आहेत। त्याने सख्ख्या भावाच्या मुलीवर बलात्कार केला होता आणि त्यांनी शिक्षा येरवडा जेलमध्ये ती पूर्ण करून आला होता आणि पुन्हा या चिमुरडीला गोठ्यात तुला गायी दाखवतो असं सांगून या चिमुरडीला तो गोठ्यात घेऊन गेला आणि तिथं तिच्यावर अत्याचार केले आणि दगडाने ठेचून तिचा खून केला। मात्र अशी विकृत प्रवृत्तीला जर आम्ही गावकऱ्यांनी धडा नाही शिकवला तर या प्रवृत्ती वाढत जातील असं ग्रामस्थांचं इथलं म्हणणं आहे। तुम्ही जर बघू शकत असाल तर अजूनही इथे या प्रकारे आंदोलन चालू आहे। महिला काही बोलत आहेत। कृपया माझ्याकडे लक्ष द्या। आपण सगळ्यांनी ज्या भावनेने इथे आलेले आहात ती भावना मला समजते। जी घटना झालेली आहे ते अत्यंत हृदयद्रावक आहे, विदारक आहे। जे झालेलं आहे ते अत्यंत नीच कृत्य झालेलं आहे। जो कोणी त्याच्यातला नराधम होता त्याला आम्ही पोलिसांनी अरेस्ट केलेला आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे। आम्ही एक इन्व्हेस्टिगेशन टीम फॉर्म केलेली आहे ज्याच्या इन्चार्ज आहेत एक लेडी पोलीस इन्स्पेक्टर आहेत, त्यांचं खूप चांगलं काम आहे। त्यासोबत दुसरे एक असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर त्यामध्ये आहेत, एक सब इन्स्पेक्टर आहेत आणि काही रायटर्स, अशी एक टीम आम्ही ऑलरेडी फॉर्म केलेली आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की रात्रीपासून आम्ही आणि आमचा सगळा बंदोबस्त या आपला मोर्चा, निदर्शने, आंदोलने हे जे चालू आहे त्यामध्ये आम्ही पण इथं व्यस्त झालेलो आहे। पण आमची एक टीम तिकडं चांगलं काम करत आहे। आता जे घडलेलं आहे त्याच्यावर आम्हाला चांगले फॉरेन्सिक एव्हिडन्स
त्यामधून कलेक्ट करणे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जे काही असतील, घटनास्थळी काही CCTV फुटेज आहेत, घटनास्थळ पंचनामा आहे, स्पॉट पंचनामा आहे, तिथूनही काही एव्हिडन्स आपल्याला प्राप्त होतात. ते एव्हिडन्स आम्हाला सगळ्यांना हस्तगत करावे लागतील. एक सबळ चार्जशीट पुराव्यानिशी आम्हाला लवकरात लवकर याच्यामध्ये न्यायालयात सादर करायचं आहे. ही सगळी क्रिमिनल प्रोसिजर आहे, पद्धत आहे. क्रिमिनल प्रोसिजर आपल्याला सगळ्यांना फॉलो करावी लागते, कारण हे राज्य कायद्याचं आहे. कायद्यानुसार आपल्याला चालावं लागतं. काल रात्री काही वेगवेगळ्या डिमांड्स आपल्याकडून होत्या. काल रात्रीचा जो विषय होता, वेगवेगळ्या डिमांड्स आपल्या काही होत्या, परंतु कायदा आपल्याला कुणालाही हातात घेता येत नाही. परंतु कायद्यावर आपण विश्वास ठेवा, आमच्यावर विश्वास ठेवा. SP साहेबांनी पण काल तुम्हाला सगळ्यांना एक शब्द दिलेला आहे की येत्या 15 दिवसामध्ये आम्ही एक सबळ चार्जशीट करतो. यामध्ये जे राज्याचे वरिष्ठ नेते आहेत, मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या सगळ्यांपर्यंत हे निरोप गेलेला आहे. यामध्ये एक चांगले निष्णात वकील शासनाकडून नेमण्यात येणार आहे. फास्ट ट्रॅकवर हा केस जे आहे कोर्टामध्ये फास्ट ट्रॅकवर चालेल आणि लवकरात लवकर आरोपीला शिक्षा होण्यासाठी आम्ही याच्यामध्ये इन्शुअर करणार आहोत. आम्ही याच्यामध्ये कटिबद्ध आहोत. बरोबर आहे? हे मला बरोबर आहे. ठीक आहे. ते सगळे केस मी काढलेले आहे. यापूर्वीचे पण त्याचे आवाज येतोय. हा, यापूर्वी पण त्याच्यावर जे 2 गुन्हे दाखल आहेत त्याचे हिस्ट्री काढलेली आहे. एक 1998चा गुन्हा आहे, एक 2015चा गुन्हा आहे. त्या दोन्ही गुन्ह्यामधून त्याला जामीन कशी मिळाली, त्याच्यातून त्या गुन्ह्यातून कसा सुटलेला आहे, किती वर्ष जेलमध्ये होता, याचे सगळे जे ऑर्डर्स आहेत ते आम्ही ते सगळे ऑर्डर्स त्याच्यामध्ये काढलेले आहेत. नाही, आता याच्यामध्ये जे पोलिसांनी करणं अपेक्षित होतं ते सगळं पोलिसांनी केलेलं आहे की आता त्याला अटक इन्शुअर करणं गरजेचं होतं. यानंतर तपास व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जर तपासापेक्षा याच्यामध्ये जर आमचा जास्त वेळ गेला तर त्या तपासामध्ये परत अडचणी निर्माण होतील. आपण तुमची भूमिका आहे. आमची सुद्धा त्याला फाशीच्या फंद्यापर्यंत घेऊन जाण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती आम्ही त्याच्यामध्ये पार पाडणार आहे. थोडे पुरावे आम्ही त्याच्यामध्ये गोळा करू, कोर्टापुढे थोड्या ठाम पद्धतीने आम्ही मांडू. तुम्ही असं तुम्ही बसून घ्या, मी समजू शकतो तुमच्या भावना. तुमची जी भावना आहे एका मुलीचा बाप म्हणून आमच्या पण त्याच भावना आहे. तुमची जी डिमांड आहे ना तीच आमची आहे, लक्षात घ्या. एक बाप म्हणून मला काय वाटतं तर तेच वाटतं. पण एक कायद्याचं राज्य आणि पोलीस अधिकारी म्हणून आपल्याला कायद्याचा फॉलो करावा लागतो. आम्हालाही करावं लागतो, आम्हालाही करावं लागतं. मी तुझं भाषण काल पण ऐकलेलं आहे, बोलू नका. बरोबर आहे का मित्रा? काल पण आपण या विषयावर
बोललेलो आहे. आपणाला तुम्हाला या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं असं तुम्हाला पोलिसांकडून हात जोडून विनंती आहे. लक्षात घ्या की यामध्येच आपला खूप मोठा विरोध होतो. यामध्ये पोलिसांनी पोलिसांनी जे काही करणं गरजेचं होतं त्या सगळ्या गोष्टी पोलिसांनी केलेल्या आहेत. हॅलो ऐका 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 कृपया ऐका आपण ह्या विषयासाठी कालपासून आपण रस्ता रोको आंदोलन केलं. रात्री कालची दुपारी ही जी घटना घडली अतिशय विकृत मानसिकतेतून घटना घडलेली आहे. या आपल्या बरोबर नसापूरच्या उषा विक्रम कदम या सरपंच आहेत आणि महिला सरपंच आहेत. त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय म्हणणं आहे तुमचं? आमचं एकच म्हणणं आहे, आरोपीला फाशी झाली पाहिजे. आरोपी विरुद्ध सर्व पुरावे आहेत. पोलिसांनी आरोप केले होते, गुन्हा केला होता, सोडलं का त्या आरोपीला? सोडल्यामुळे हा परत गुन्हा झालाय. पोलीस यंत्रणेवर पण आमचा विश्वास नाही, न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही. आमच्या हातात द्या, आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा देतो. ग्रामस्थांच्या वतीने तुम्ही सरपंच आहात, सरपंच म्हणून या गावात आता तुमचं काय हे चालणार आहे? आमच्या सर्व ग्रामस्थांचे एकच मागणी, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा देतो. कारण की तुम्ही पोलिसांनी सोडलं का? तुम्ही गुन्हा केला होता ना, मग सोडलंच का? आता पोलीस म्हणतात 15 दिवसाने आम्ही फास्ट ट्रॅक वर ही केस नाही, चालू. आमचा विश्वासच नाही त्यांच्यावरती. इतके गुन्हे घडले. आम्हाला कुठल्याही शासकीय योजना नकोत महिलांसाठी. महिलांची सुरक्षा महत्वाची आहे. महिलांना सुरक्षितता द्या. खरं तर आपल्या बरोबर एक भगिनी आहे, तिच्याकडून पण आपण जाणून घेणार. काय तुझं म्हणणं आहे? मला सरकारला एवढंच म्हणायचंय, जे 1,500 रुपये देतात ते देऊ नका, पण महिलांना प्रोटेक्शन फार महत्वाचं आहे, ते तुम्ही द्या. इथनं मागे सरकार म्हणतं, सगळी बोलत होती की मुली छोटे कपडे घालतात, इकडे तिकडे फिरतात म्हणून त्यांच्यावरती हे होतं. मग ती छोट्या मुलीने काय केलं होतं? तिने कुठले कपडे घातले होते? तिच्यात कुठला तुम्हाला दिसलं होतं फिगर? जर एवढी विकृत मानसिकतेचा 65 वर्षाचा पुरुष असा करतो, त्याला जिवंत ठेवून करायचं काय आहे जेलमध्ये? महिलांच्या ताब्यात द्या, महिलांच्या ताब्यात आलं खरं पाहिजे तर तो. तुम्ही सगळं बघू शकता की ज्या प्रकारे महिलांचा आक्रोश आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी सकाळपासून या महिलांनी नसरापूर बंद केलेला आहे आणि या नराधमाला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला योग्य धडा शिकवू असं म्हणणं आहे. कारण आता प्रशासनावर, पोलिसांवर यांचा विश्वास उरलेला नाही. इथे अनेक भगिनी आहेत, त्यांना छोट्या छोट्या मुली आहेत. या मुलींची सुरक्षितता काय, या सगळ्यांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मात्र पोलीस ज्या प्रकारे या सर्वांना आवाहन करत आहे की आम्ही त्याला फास्ट ट्रॅकवर शिक्षा देऊ, मात्र या सगळ्यांचं म्हणणं आहे या आरोपीला आमच्या ताब्यात द्या. तुम्ही बघू शकत असाल ही सर्व दृश्य, महिलांचा आक्रोश तुम्ही बघू शकत असाल.